हाय फ्रेंड्स, हेरंब फूड अँड नेचरमध्ये आपले स्वागत आहे। लवकरच गुढीपाडवा येणार आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण आम्रखंड बनवणार आहोत। सुरुवातीला आम्रखंड बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी चक्का, इथे मी 1 वाटी मँगो पल्प घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर, त्यानंतर आपल्याला लागणार आहे ड्रायफ्रूट्स पावडर। मी इथे 8 ते 10 बदाम आणि काजूगर घेऊन त्याची मिक्सरमधून पावडर करून घेतलेली आहे। त्यासोबतच पिस्ता पावडर आणि केशर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर लागेल। सुरुवातीला मी इथे दह्यापासून चक्का तयार करणार आहे। इथे मी 1 किलो दही घेतलेलं आहे। दह्यामधील जास्तीचं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे मी दही एका सुती कपड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते। त्यानंतर कपडा अशा प्रकारे बांधून घेऊया। आता हे दही आपल्याला 7 ते 8 तासासाठी लटकत ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल। तुम्ही पाहू शकता 7 ते 8 तासामध्ये दह्यातील सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि आम्रखंड बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साहित्य आपण बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी मँगो पल्प बनवणार आहे। इथे मी 2 पिकलेले आंबे घेतलेले आहेत। आंबे कापून आतील सर्व गर काढून घेते। 1 वाटी मँगो पल्पसाठी आपल्याला 2 पिकलेले आंबे लागतील। आंब्याचा सर्व गर अशा प्रकारे चमच्याने काढून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेते। स्मूथ मँगो पल्प तयार झालेला आहे। आम्रखंड बनवण्यासाठी आता आपण सर्व साहित्य मिसळून घेणार आहोत। इथे एका भांड्यामध्ये मी तयार केलेला चक्का घेतलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालते। पिठी साखर बनवताना इथे मी साखरेमध्ये 4 ते 5 वेलदोडे सोलून घातले होते, त्यामुळे साखरेसोबत वेलचीची सुद्धा पावडर तयार झालेली आहे। पिठी साखर आणि चक्का मी समप्रमाणात घेतलेले आहेत। पिठी साखर इथे मी नीट मिसळून घेणार आहे। तुम्ही वापरत असलेले दही जास्त आंबट असल्यास चक्का आंबट होण्याची शक्यता असते। अशावेळी साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार वाढवू शकता। पिठी साखर चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी इथे मी 2 ते 3 मिनिटं चमच्याने फेटून घेते। जसजशी पिठी साखर विरघळायला लागेल तसं मिश्रण आपल्याला पातळ झालेलं दिसेल। पिठी साखर आणि चक्का चांगल्या प्रकारे मिसळून झाल्यानंतर आता त्यामध्ये मी मँगो पल्प घालणार आहे। इथे मी 1 वाटी मँगो पल्प घातलेला आहे। मँगो पल्पसुद्धा आपल्याला मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। मिश्रणामध्ये गुठळी राहू नये म्हणून आपल्याला पुन्हा हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। मँगो पल्पमुळे मिश्रणाला छान कलर आलेला आहे। आम्रखंड अजून टेस्टी होण्यासाठी आता मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स पावडर घालू शकता। इथे मी बदाम आणि काजू पावडर घातलेली आहे। गुढीपाडव्याला आपण श्रीखंडपुरी आवर्जून बनवतो। फक्त ड्रायफ्रूट्सपासून श्रीखंड कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती नक्की चेक करा। पुन्हा हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मिश्रण छान अगदी स्मूथ झालेलं आहे। सर्वात शेवटी पिस्ता पावडर आणि केशर घालणार आहे। श्रीखंड किंवा आम्रखंड सर्व करताना आपण ते थंडगार सर्व करतो, त्यामुळे आता हे तयार झालेले आम्रखंड मी 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी आम्रखंड बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।